नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? हॅव अ गुड डे. मी पायल. दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मला वाढदिवसानिमित्त हनुमानजीच्या मंदिरात जायचं होतं. या मंदिराबद्दल खूपदा ऐकलं होतं आणि पुष्कळ लोकांच्या स्टेटस स्टोरीवर सुद्धा मी पाहिलेलं होतं. तर माझी पण इच्छा झाली यावर्षीच्या वाढदिवसाला आपण याच मंदिरात जायचं, कारण हनुमानजी आणि माझ्यातलं नातं शब्दांच्या पलीकडे आहे. माझ्यासाठी काय योग्य आहे ते न मागता मला योग्य वेळ आली की आपोआप देतात, आणि एखादी गोष्ट नाही मिळाली तर ती का नाही मिळाली याचे संकेत पण देतात. मंदिरात पोहोचताच तिथली शांतता बघून मन खूप प्रसन्न झाले. मंदिर खूप सुंदर आहे. मागच्या बाजूला गेली तर हनुमान चालीसा दिसली. मंदिराच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा खूप शांत होता आणि मनमोहक पण. मी दर्शन वगैरे घेतले, हनुमान चालीसा वाचली आणि तिथल्या शांत परिसराचा आनंद घेतला. हे मंदिर देवळी तालुक्यातील टाकळी गावात एकपाळा मंदिर म्हणून ओळखले जाते. आजपर्यंत या मंदिराबद्दल मी खूपदा ऐकलं होतं, पण कधी प्रत्यक्षात जाऊन बघितलं नाही. आणि योगायोग आज वाढदिवसाच्या निमित्त माझी इच्छा मीच पूर्ण केली. काही क्षणाकरिता वाटलं होतं असे मंदिर माझ्या गावातही पाहिजे होते. मी जसजशी मोठी होत आहे तर केक कटिंग, सेलिब्रेशन, पार्टी या सगळ्या गोष्टी नकोशा वाटत आहे. त्यापेक्षा एखाद्या मंदिरात जाऊन माझ्या भावना व्यक्त करण्यात आनंद मिळतो. अशा प्रकारे दर्शन वगैरे घेतले आणि मग मी निघाली घरी येण्याकरिता. मंदिर अतिशय रमणीय आहे. तुम्ही पण एकदा दर्शनाला नक्की जा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा.